नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर डॉक्टर सुधाकर रेड्डी आपल्या द कोहिनूर अकॅडमी ऑफ सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. तर मित्रो, आता पुढचा टॉपिक आपण PIQ जो महासंग्राम ॲनालिसिसचा आहे या नावाखाली जे सुरू केलं आहे त्याचा पुढचा टॉपिक हा 9 नंबरचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण कंडिशनल सेंटेन्स जे काही PIQ आहे त्याचा ॲनालिसिस बघणार आहे. त्यातला पहिला पार्ट आहे मित्रो. तर बघूया मित्रो, हा जर पार्ट बघितला कंडिशनल सेंटेन्सचा तर हा अनेक एक्झाममध्ये विचारले गेलेला टॉपिक आहे. अनेक एक्झामांमध्ये तो विचारला गेला आहे. तर अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तर हा टॉपिक आपण इथे बघणार आहे कंडिशन सेंटेन्सचा. तर बघूया प्रश्नांच्या माध्यमातून. मित्रो, तुम्ही अशा रचना बघितल्या असतील की ज्याच्यामध्ये इफ आहे, वेन असतो, अनलेस असतो, ॲज असतो, ॲज सून ॲज असतो, वाईल असतो, टिल अंटिल असतो किंवा सो लँग असतो किंवा ॲज लॉंग असतो, इवन इफ किंवा हे नसले इन केस, सपोज, सपोजिंग दॅट, प्रोव्हाइडेड दॅट, ऑन कंडिशन दॅट, हे यापैकी कुठला तरी एक असतो आणि त्याचा वापर करून कंडिशनल सेंटेन्स बनवले जातात. तर कंडिशनल सेंटेन्स मित्रो दोन पार्ट्स असतात कंडिशनमध्ये. एक असे दोन पार्ट असतात ए अँड बी, राईट. हे मी पुढे घेणारच आहे. तर मित्रो, तर याच्यात काय लिहिलंय बघा. जर दोन सेंटेन्स असतील तर त्यात कंडिशन असेल तर त्यात इफ यूज करतात. इफ हा एक कंजंक्शन आहे. इफ हा एकटाच कंजंक्शन नाही आहे तर त्यासारखे इतर पण आहेत. जसे म्हणजे इफ सारखे अनेक असे कंडिशनल कंजंक्शन आहेत. कंडिशनल कंजंक्शन म्हणजे याला कंजंक्शन म्हणतो. कंजंक्शन का म्हणतात? दिस कंजंक्शन जॉईन्स टू सेंटेन्सेस. हे कंजंक्शन काय करतात? दोन सेंटेन्सला जॉईन करायचे कामं करतात, राईट. तर मित्रो, याच्याबद्दलची काहीतरी माहिती आपल्याला घ्यायची आहे. कोणती माहिती घ्यायची त्यासाठी मी हे ब्लँक पेज इथे सोडलंय. कंडिशन सेंटेन्समध्ये मित्रो काय असतं? एक कंडिशन असते आणि दुसरा रिझल्ट असतो. म्हणजे एक अट, त्याला आपण अटदर्शक वाक्य म्हणतो. मराठीमध्ये त्याला आपण काय म्हणतो? अटदर्शक वाक्य. अटदर्शक वाक्य. आता याच्यामध्ये काय असतं मित्रो? जे आपण कंजंक्शन बघितलं, इफ, अनलेस, अंटिल, सो लॉंग, ॲज लॉंग, व्हेन, व्हाईल, इन केस, सपोजिंग दॅट, प्रोव्हाइडेड दॅट, असे जे आपण बघितले जसं आताच, राईट. हे सर्व इवन इफ वगैरे तर हे असतात. तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल मित्रो? जे कंडिशन सेंटेन्स असतात ते दोन सेंटेन्स असतात. आता जस्ट बोललो तुम्हाला की दोन सेंटेन्स असतात कंडिशन सेंटेन्सचे. कसे ते बघा. याचे पेन जरा चेंज करूया, व्हाईट मध्ये दिसत नसेल पण पेन बदलून घ्यायला हरकत नाही. ठीक आहे, रेड म्हणून घेऊया. हां, तर हे दोन सेंटेन्स आहेत ए अँड बी. तर मित्रो, हे जे पहिलं सेंटेन्स असेल त्याच्यामध्ये जर कंजंक्शन वापरलं असेल, इफ, इवन इफ, अनलेस, अंटिल, सो लॉंग वगैरे जे काही जी लिस्ट तुम्हाला मी दाखवली त्यापैकी जर एखादा असेल तर ते वाक्य असतं टेन्स. ते असतं टेन्स. आणि दुसरं असतं मॉडेल ऑक्झिलरीचं. आता मॉडेल ऑक्झिलरी कोणते आहेत? शॅल, विल, कॅन, मे, माइट, कुड, शुड, वुड हे असतात इकडे येणाऱ्या. असं असतं. म्हणजे हे वाक्य हे जे सेंटेन्स असतं ए, ज्या टेन्समध्ये असेल त्या सेन्सचं मॉडेल इथे घ्यायचं असतं. इकडे जर सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तिकडे सिम्पल प्रेझेंट टेन्सच मॉडेल तुम्हाला घ्यावं लागेल. सिम्पल प्रेझेंटमध्ये कोणते येतात? शॅल, विल, कॅन, मे हे येतात. हे जिथे तुमचे दिसले पाहिजे असा तो प्रकार असतो. आणि हा जो कंजंक्शन असतो मित्रो, इफ, अनलेस, अंटिल, हा एक तर सेंटेन्सच्या सुरुवातीला इथे येतो किंवा हे सेंटेन्स इकडे येऊ शकतं आणि हे सेंटेन्स इकडे जाऊ शकतं. अशी पण रचना असते. किंवा हे सेंटेन्स इकडे आल्यानंतर हे सेंटेन्स जर इकडे आलं बी, तर मग जेव्हा कंजंक्शन येतो इथे कुठे येईल? मध्ये येईल. म्हणजे कंजंक्शन मध्ये पण येतो, म्हणजे मध्ये पण येत असतो. आता दुसरा नियम याचा काय सांगतो? पहिला नियम काय सांगितला? कंडिशनल सेंटेन्स मध्ये एक सेंटेन्स ए पार्ट जर असेल तो टेन्स मधला असतो, तो दुसरा मॉडेलमध्ये असतो. तर म्हणजेच काय, हा जो ए सेंटेन्स आहे हा दोन्ही टेन्स
इकडे बी टेन्स, म्हणजे ए पार्ट टेन्स आहे, इकडे बी पार्ट टेन्स आहे, तर अशी रचना येत नाही. इकडे जसं इकडे मॉडेल असतं तसं मग इकडे जर मॉडेल आलं, इकडे पण मॉडेल आलं. मॉडेल म्हणजे काय? मॉडेल ऑक्झिलरीज. म्हणजे इकडे कॅन, मे, शॅल, विल वगैरे काय असेल ते पुन्हा इकडे असं येत असेल तर ती सुद्धा रचना चुकीची असते, ती पण रचना चुकीची असते. म्हणजेच काय, थोडक्यात मला हे सांगायचं आहे की जर इकडे टेन्स असेल तर इकडे मॉडेल ऑक्झिलरीज आलं पाहिजे. दोन्ही सेंटेन्स टेन्सचे नसतात, दोन्ही सेंटेन्स मॉडेलचे नसतात. पण याला एक अपवाद आहे. याला अपवाद कोणता आहे? जर वाक्य युनिव्हर्सल ट्रूथ किंवा जनरल फॅक्ट किंवा सायंटिफिक फॅक्ट, SF लिखतो इथे, जागा नाही म्हणून SF, जे युनिव्हर्सल ट्रूथ किंवा जनरल फॅक्ट किंवा सायंटिफिक फॅक्ट असतील तेव्हा ते वाक्य सिंपल टेन्समध्ये असतात कायम. हा याला अपवाद आहे. म्हणजे दोन्ही वाक्य टेन्समध्ये नसतात, कंडिशन टेन्समध्ये, पण दोन्ही वाक्य टेन्समध्ये असू शकतात, ते बी सिंपल टेन्समध्ये. कधी? ते वाक्यामध्ये जर तुम्हाला युनिव्हर्सल ट्रूथ दिसत असेल किंवा जनरल फॅक्ट दिसत असेल किंवा सायंटिफिक फॅक्ट दिसत असेल तरच. असं आहे. आणि मित्र, कंडिशन सेंटेन्समध्ये एकामध्ये कंडिशन असते, दुसऱ्यामध्ये रिझल्ट असतो. कंडिशन सेंटेन्समध्ये एक प्रिन्सिपल क्लॉजचं वाक्य असतं, एक सबऑर्डिनेट क्लॉजचं वाक्य असतं. असेही या अनुषंगांची माहिती तुमच्या मनात, तुमच्या डोक्यात यावी किंवा तुम्हाला लक्षात यावी म्हणून ही माहिती देण्याचा मी प्रयत्न करतो आहे. थोडक्यात ही जनरल माहिती आणि महत्त्वाची बेसिक माहिती तुम्हाला मी देतो आहे आणि ती तुम्ही समजून घेतला असाल अशी मी अपेक्षा करतो. चला, ही माहिती समजली असेल तर आता पुढे जाऊया. आता बघा, इथे जी माहिती आपण बघितली त्या रिलेटेडच काही गोष्टी इथे आहेत. काय आहे? कंडिशन सेंटेन्स. त्याला काय म्हणतो मराठीमध्ये आपण? साधं अर्थदर्शक वाक्य. आता कंडिशन सेंटेन्समध्ये सिंपल पेंटेन्स येतात. सिंपल पेंटेन्समध्ये जे सिंपल पेंटेन्सचं वाक्य असतं मित्र, याचा प्रश्न आहे मित्र, याला समजून घ्या, पुढे दिसणारच आहे. जे सिंपल पेंटेन्समध्ये वाक्य असतं कंडिशन सेंटेन्समध्ये ते रिअल, त्यालाच आपण रिअल म्हणतो, पॉसिबल म्हणतो, प्रॉबेबल म्हणतो, लाईकली म्हणतो किंवा ओपन म्हणतो. याशा वेगळ्या नावाने त्याला ओळखलं जातं सिंपल पेंटेन्सचा कंडिशन सेंटेन्स वाक्याला. त्याला आपण रिअल म्हणू शकतो किंवा पॉसिबल म्हणू शकतो किंवा इम्प्रॉबेबल म्हणू शकतो, लाईकली, ओपन, म्हणजे जे शक्य आहे, सत्य आहेत म्हणून त्याला रिअल म्हणतात. याशा वेगळ्या नावाने त्याला ओळखलं जाऊ शकतो. याच्यावर प्रश्न आहे तो मी तुम्हाला सांगणार आहे. सिंपल पाचचं वाक्य जे असतं मित्र त्याला आपण अनरिअल म्हणतो. याच्या विरोधात म्हणजे याच्या अपोजिटमध्ये हे आहे. सिंपल पेंटेन्स रिअल, पॉसिबल, रिअलचं अनरिअल, पॉसिबलचं इम्पॉसिबल, प्रॉबेबल इम्प्रॉबेबल, लाईकली अनलाईकली, ओपनचं क्लोज असं वाक्य असू शकतं. अनरिअल याला दुसरा असा वर्ड याला आहे की त्याला आपण हायपोथेटिकल पण म्हणतो. हायपोथेटिकल सुद्धा म्हणतो. त्यालाच आपण इमॅजिनरी पण म्हणतो. याला सिंपल पाचचं वाक्य जर असेल त्याला अनरिअल म्हणतात, हायपोथेटिकल म्हणतात, इमॅजिनरी म्हणतात, इम्प्रॉबेबल म्हणतात किंवा अनलाईकली, याच्या विरोधात आहे. राईट. आणि पास्ट परफेक्टचं वाक्य जर असेल त्याला इम्पॉसिबल म्हणतात किंवा त्याला अनफुलफिल्ड कंडिशन असं म्हणतात. म्हणजे कंडिशन सेंटेन्सचे वाक्य कोणते कोणते राहू शकतात? एक तर सिंपल पेंटेन्सचं असेल, ते जर असेल त्याला रिअल, पॉसिबल, प्रॉबेबल, लाईकली असं म्हणतात. याला सिंपल पाचचं असेल तर अनलाईकली, इमॅजिनरी, हायपोथेटिकल असे, इम्प्रॉबेबल असे म्हणतात, अनरिअल. आणि पास्ट परफेक्टचं असं असेल तर काय म्हणायचं? त्याला इम्पॉसिबल म्हणायचं. म्हणजे यांच्या नियमावर आधारित आपल्याला वाक्य बघायचे आहेत. अजूनही आहेत. ॲज इफ, द वे असे पण आहेत. आय विशचे वाक्य पण ते आपण पुढे बघणार आहोत. आता मित्र, जर सिंपल पेंटेन्सचं वाक्य असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कंडिशन सेंटेन्स म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला कोणते मॉडेल दिसले पाहिजेत? ते तुम्हाला विल, शॅल, मे, कॅन, विल, शॅल, मे, कॅन दिसले पाहिजे. इकडे तर सिंपल पेंटेन्समध्ये कधी कधी आपण टू बी, एम इज, आर पण येऊ शकतो किंवा हॅव हॅज पण राहू शकतो कंडिशन सेंटेन्समध्ये. तर त्याच्यामध्ये टू बी जर एम इज, आर म्हणून म्हणजे एम इज, आर, हॅव हॅज हे जर मुख्य क्रियापदाचं काम करत असतील तर तेव्हा मात्र ते कंडिशनल सेंटेन्स वाक्य असेल तेव्हा सुद्धा विल, शॅल, मे, कॅनच वापरायचा असतो. याचे वाक्य पुढे जेव्हा येतील तेव्हा मी तुम्हाला रिमाइंड करून देणार आहे. पण जी माहिती मी तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह पद्धतीने सांगतो आहे ती माहिती समजून घ्यायचा प्रयत्न करा, कारण की याचा फायदा तुम्हाला आपण क्वेश्चन जेव्हा टॅकल करणार आहोत, आन्सर पर्यंत भिडायचा प्रयत्न करणार आहोत. करेक्ट सेंटेन्स कोणते, इनकरेक्ट कोणता आहे, करेक्ट हे का आहे, हे इनकरेक्ट का आहे,
याचा म्हणजे तिथे याचा फायदा होणार आहे. आता जर याचं पॅसिव्ह करायचं असेल तर मग सेम फक्त विल शॅल मे कॅन बरोबर फक्त बी वापरा आणि V3 हे पॅसिव्हची रचना आहे. ज्यांना चेन द वाईज माहिती असेल त्यांना ही गोष्ट माहिती असेल, नसेल माहिती आपण सेंटेन्सच्या माध्यमातून बघणार आहोत. म्हणजे अशा प्रकारची रचना असते. सिंपल हे सिंपल प्रेझेंट आहे. हे कोणतं आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. आता प्रेझेंट परफेक्ट. प्रेझेंट परफेक्टचं जर तुम्हाला कंडिशनल सेंटेन्स बनवायचं असेल तर इकडे काय असेल? प्रेझेंट परफेक्टचं वाक्य असेल एक आणि त्याच्यामध्ये दुसरं वाक्य जे असणार त्याच्यामध्ये विल शॅल कॅन मे प्लस हॅव प्लस V3 असणार. काय असणार? हॅव प्लस V3 असणार. आता सिंपल प्रेझेंटमध्ये काय असतं? V1 किंवा V5. मग त्यासोबत दुसऱ्या सबऑर्डिनेट क्लॉजमध्ये विल शॅल मे कॅन असणार आणि V1 याच्यासोबत V1च येतो. बरोबर. पुढे बघा, हा झालं सिंपल प्रेझेंट एक, हे झालं प्रेझेंट परफेक्ट 2, हे पास्ट परफेक्ट 3. सॉरी सिंपल पास्ट. सिंपल पास्ट असेल तर कंडिशनल सेंटेन्समध्ये V2 असतो. तर त्याच्या दुसऱ्या वाक्यामध्ये काय असलं पाहिजे तुम्हाला? मॉडेलचे पाच फॉर्म पाहिजे. म्हणजे शॅल असेल तर शुड येईल, विल असेल तर वुड पाहिजे, कॅन असेल तर कुड येईल, मे असेल तर माईट असे पाहिजे म्हणून इथे लिहिलेलं आहे. लक्षात. नाही तर मग काय पाहिजे? V2 पाहिजे, नाहीतर V2 नाही येणार, गडबड झाली. बरं, म्हणजे हेच पाहिजे. V2 नाही येणार. इकडे V2 असेल तिकडे V2 नाही येणार. इकडे फक्त मॉडेलच पाहिजे, बी पाचच. सॉरी. आणि चौथा प्रकार जो आहे मित्रो, चौथा तो पास्ट परफेक्ट. पास्ट परफेक्ट तिकडे वाक्य असेल तर तिकडे त्याचं पेअर जोडीचं वाक्य कोणतं असतं? वुड, शुड, कुड, मेचं माईट होतं प्लस हॅव प्लस V3 असं असतं. त्याचं पॅसिव्ह करायचं असेल तर फक्त हॅव प्लस बीन प्लस V3 असं पाहिजे. ही जनरल माहिती आहे मित्रो. ती अशा प्रकारची वाक्य तुम्हाला दिसणार आहेत. अशा प्रकारची वाक्य तुम्हाला दिसणार आहेत. आता झिरो कंडिशन की ज्यांचे वाक्य सिंपल प्रेझेंटमध्ये असतात कायम, तर ते हे वाक्य आहे. युनिव्हर्सल ट्रूथ, सायंटिफिक फॅक्ट, जनरल ट्रूथ. हे जर वाक्य असतील तर ते नेहमी सिंपल प्रेझेंटमध्ये असतात. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हॉट आय एम ट्राइंग टू डिस्कस विथ यू. राईट. तुम्हाला हे समजलं असेल मी जे सांगायचा प्रयत्न करतो आहे. राईट. लेट्स मूव अहेड. So now we'll see the questions. Whatever we have discussed, on the basis of that we'll solve these questions. आपण जे काही डिस्कस केलंय त्याच्या बेसिसवरतीच आपण एक क्वेश्चनचा अनालिसिस करणार आहेत आणि ते उत्तर आपण जाणार. मित्रो, प्रत्येक एक्झामामध्ये, प्रत्येक एक्झाम ती MPSCची असू द्या, म्हणजे राज्यसेवेची एक्झाम असू द्या, कंबाईन असू द्या, रेल्वेज असू द्या किंवा मग बँकिंग असू द्या, म्हणजे कुठलीही एक्झाम घ्या ज्याच्यामध्ये इंग्लिश सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये ह्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत. हा टॉपिक मित्रो तसा वरवर बघता सोपा वाटतो, पण जेव्हा आपण ॲक्च्युअल क्वेश्चन सोबत डील करतो तेव्हा आपण कन्फ्यूज होतो. का कन्फ्यूज होतो? की आपल्याला सवय आहे ट्रान्सलेशन करायची आणि ट्रान्सलेशन करायला गेल्यामुळे आपण इथे चुकतो. म्हणून आता आपण क्वेश्चनच्या माध्यमातून याची प्रॅक्टिस करणार आहोत. चल बघूया. पहिला क्वेश्चन वी हॅव ऑन द स्क्रीन. इफ यू कम the bank will be able to help you. Okay. Had I known it will come to you. Unless the floods went down, we shan't be able to drop food packets. Okay. आता इथे काय म्हटलंय मित्रो? सूचना काय आहे वाचा. आयडेंटिफाय द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. कधी आला प्रश्न मित्रो? हा कंबाईन ग्रुप बी ला आलेला प्रश्न आहे 2023 ला. 2023 ला आलेला प्रश्न आहे मित्रो हा. आता मित्रो, आता आपण एक प्रश्न बघू. इफ यू कम, आता काय करायचं? कंडिशन सेंटेन्स मित्रो जेव्हा सॉल्व्ह करतात तेव्हा एरर कोड शोधायच्या वर्ब मध्ये. तर पहिलं वर्ब बघा, यू कम V1 आहे. मग इथे पण काय पाहिजे? V1 चंच मॉडेल पाहिजे. म्हणजे कोणतं? कॅन, शॅल, विल, मे हेच पाहिजे. मग इथे काय चुकलेलं आहे? इफ यू कम द बँक विल बी able to help you. आता बरोबर आहे. इथे विल आहे. विल हा बरोबर आहे. हे बरोबर आहे. मग तिथे नो एरर आहे. म्हणजे जर सिंपल पेंडेंटचं कंडिशनल वाक्य असतं, सिंपल पेंडेंटचं मॉडेल असलं पाहिजे, तर विल बरोबर आहे आणि बरोबर. तर मी इथे एरर नाहीये, पण इथे एक एरर आहे, छोटीशी एरर आहे. ती कोणती? जेव्हा दोन सेंटेन्स असतात मित्रो, ए आणि बी, इथे जर कंडिशनल कंजंक्शन असेल तर दुसरं सेंटेन्स जॉईन करताना कॉमा वापरायला पाहिजे जनरली. मग
इथे इथे कॉमा नाही आहे. इफ यू कम द बँक विल ॲबल टू हेल्प यू. तुम्ही जर आला तर बँक कदाचित तुला मदत करू शकते, करेल. इथे कॉमा नाही आहे म्हणून चुकलेलं आहे. पुढे बघा, आता हॅड आय नोन हे इन्व्हर्जन आहे मित्रो. हे काय आहे याचे वाक्य आपण पुढे बघणार आहेत. तिथे मी अजून हा इन्व्हर्स टॉपिक सांगणार आहे. हा कसा आहे, इफ आय हॅड नोन असं ते करायचं सरळ. हॅड आय नोन इट. आता जनरली आपल्याला एसएन टाईप क्वेश्चन करताना एक इंट्रोडक्टिव्ह क्वेश्चन करताना एक नियम आहे, जे हेल्पिंग वर्ब आधी घेतले तर तेव्हा क्वेश्चन मार्क होतो. पण हॅड आय नोन तर मग इथे क्वेश्चन मार्क आला पाहिजे, तसं नाहीये. हे वाक्य कंडिशनल सेंटेन्सचं आहे आणि ते इन्व्हर्जन आहे, त्याला इन्व्हर्जन म्हणतात. तर मग ते कसं सेट करतात, हॅड इफ आय हॅड नोन असं पाहिजे, ते असंही करता येऊ शकतं. पण ते बरोबर आहे. हॅड आय नोन इट इट विल कम टू यू. आता इथे मित्रो हे कोणतं आहे, हे मित्रो पास्ट परफेक्टचं आहे. हे पास्ट परफेक्ट आहे. हे जर पास्ट परफेक्ट आहे तर इथे पण पास्ट परफेक्ट पाहिजे. म्हणजे इथे काय एरर आहे, इथे वुड सोबत हॅव हवा होता, इथे हॅव पाहिजे होता, मग तेव्हा ते बरोबर आलं असतं. हॅड आय नोन इट इट विल हॅव कम टू यू असं ते हवं होतं. पण त्यांनी काय केलंय, हा वुड घेतलेला आहे म्हणून फक्त वुड नाही तर तिथे पूर्ण परफेक्टच पाहिजे म्हणून चुकलेलं आहे. अनलेस द फ्लड्स वेंट डाऊन वी शांट ॲबल टू हेल्प ड्रॉप पुट बॅक. ओके, आता इथे बघा, इथे काय चुकलं आहे. इथे हा जो इथे वर्ब बघा मित्रो, वेंट डाऊन काय आहे V2, मग इथे काय पाहिजे V2 पाहिजे. इथे काय शांट आहे, मग इथे काय पाहिजे शुडन पाहिजे. काय पाहिजे शुडन असं ते हवं. म्हणजेच यांची इथे एरर झाली आहे. मग तसं बघायला गेलं तर ए नंबरचा ऑप्शन बरोबर होता. पण आयोगाने तो हा प्रश्न मित्रो जो 2023 आलेला प्रश्न होता ग्रुप बी ला, तो रद्द केला होता कारण की ते कॉमन होता म्हणून. बरोबर, नाहीतर तो पहिला ए ऑप्शन बरोबर होता म्हणून इथे रद्दचा आपण इथे चिन्ह केलेलं आहे. चला, आय होप तुम्हाला समजलं असेल मला जे सांगायचं आहे. फार सोपं आहे मित्रो. फक्त डोकं व्यवस्थित शांत ठेवलं आणि लक्षात घेतलं की काय एरर आहे तर सहज आपण उत्तरपर्यंत पोहोचू शकतो. घाबरून जायचं काहीही कारण नाही आहे. फार सोपा आहे, सहज मार्क देऊन जाणार प्रश्न आहे किंवा टॉपिक आहे हा कंडिशनल सेंटेन्सचा. पुढे बघा मित्रो, हॅड ही नॉट सेंड मनी ऑन टाइम द पुअर फार्मर डॅज हिज सन. आता मित्रो ऑप्शन न बघता तुमच्या लक्षात आलं पाहिजे उत्तर काय आलं पाहिजे. आता इथे वर्बला अंडरलाईन करायचं. हॅड ही नॉट सेंट हे काय, हे पास्ट परफेक्ट, हे सुद्धा पास्ट परफेक्ट आहे. पास्ट परफेक्ट आहे. आता पास्ट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट जर आहे तर इकडचं वाक्य सुद्धा कोणतं पाहिजे, मॉडेलचं पास्ट परफेक्टच पाहिजे. कोणतं येऊ शकतो, वुड, कुड, शुड प्लस हॅव प्लस V3 असं ते असलं पाहिजे. मग इथे बघा, वुड शुड कुड आहे का, प्लस हॅव आहे का आणि प्लस क्रियापदाचा थर्ड फॉर्म आहे का ते शोधायचं. असेल तर ते वाक्य बरोबर आहे. आता वुड लॉस्ट हे काय, हे सेकंड आहे म्हणून हे चुकलेलं आहे. वुड हॅव लॉस्ट हे बरोबर दिसतंय म्हणून याला तुम्ही म्हणू शकता वुड हॅव बीन लॉस्ट. हे असं येत नाहीये, इट्स रॉंग कन्स्ट्रक्शन आहे. विल हॅव लॉस्ट हे प्रेझेंट परफेक्टचं आहे, हे प्रेझेंट परफेक्ट येत नाही म्हणून फक्त एकच ऑप्शन बरोबर आहे, वुड हॅव लॉस्ट असं पाहिजे. हॅड ही नॉट सेंड मनी म्हणजे इफ ही हॅड नॉट सेंड मनी ऑन टाइम द पुअर फार्मर सन वुड हॅव लॉस्ट द पुअर फार्मर वुड हॅव लॉस्ट हिज सन. जर म्हणजे काय, त्याचा अर्थ असा आहे जर त्याला टाइमवर पैसे भेटले नसते तर त्याचा मुलगा, फार्मरचा जो मुलगा आहे तो मेला असता किंवा त्याने गमवलं असतं त्याला. म्हणजे थोडक्यात काय, तो एक्सपायर झाला असता असं त्याचा अर्थ आहे. का घेतलं हे सांगतो तुम्हाला पुन्हा, की हे पास्ट परफेक्ट आहे ना, तर पास्ट परफेक्टच मॉडेल इथे पाहिजे. मग शुड कुड वुड हॅव प्लस V3 असं पाहिजे. मग वुड हॅव प्लस V3 आहे इथे लॉसचं बरोबर. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे बरोबर उत्तर आहे. कधी आला प्रश्न मित्रो, कंबाईन सी ग्रुप 2023 आलेला प्रश्न आहे आणि त्यांनी विचारलं होतं सिलेक्ट द करेक्ट सेंटेन्स म्हणून करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलं होतं आणि मी हे न वाचता आपण तिथे उत्तरापर्यंत गेलो. त्याचं उत्तर कारण आहे की आपल्याला प्रश्नाचं लक्षात आलं पाहिजे ते काय येईल. आलं लक्षात. चला पुढे जाऊया. सो नेक्स्ट क्वेश्चन वी हॅव ऑन द स्क्रीन. इफ आय हॅड विंग्स आय वुड कम फ्लाइंग टू यू. मित्रो हॅड आय किंवा इफ आय हॅड यासोबत नेहमी
आता ठीक आहे, तो प्रश्न तो पार्ट आपण नंतर डिस्कस करू. पहिल्यांदा या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण ज्या गोष्टी महत्त्वाच्या डिस्कस करूया. ठीक आहे. आता बघा, इफ आय हॅड विंग आय वुड कम फ्लाइंग टू यू. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन एक्सप्रेस बाय दी सेंटेन्स अबोव. कधी आला प्रश्न, कोणती कंडिशन व्यक्त करते आहे हे सेंटेन्स, म्हणजे कोणती स्थिती व्यक्त करते आहे हे सेंटेन्स, असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. आणि प्रश्न कधी आला होता मित्र, कंबाईन सी 2000 म्हणजे ग्रुप सी 2023 आलेला प्रश्न आहे. आता मित्रो, तुम्हाला मी जस्ट सांगितलं, जेव्हा सिंपल पास्ट असेल तेव्हा ते अनलाइकली, इम्प्रॉबेबल, अनरियल, राईट, हायपोथेटिकल, इमॅजिनरी असे सेंटेन्स असतात. ते इथे कदाचित लिहिलं असेल बघा. सिंपल पास्ट, अनरियल, हायपोथेटिकल, इमॅजिनरी, इम्प्रॉबेबल, अनलाइकली. मग इथे त्यापैकी कोणता ऑप्शन आहे ते दिला, इम्प्रॉबेबल दिलाय. मग इम्प्रॉबेबल आहे तर मग त्याचं उत्तर इम्प्रॉबेबल आहे. काय आहे? इम्प्रॉबेबल आहे. त्यांनी काय विचारलं होतं की हे सेंटेन्स कोणती कंडिशन व्यक्त करते आहे. मग आता इम्पॉसिबल कुठे येतं मित्रो, जेव्हा पास्ट परफेक्टचं वाक्य असेल तेव्हा. पास्ट परफेक्टचं वाक्य असेल तेव्हा त्याला इम्पॉसिबल कंडिशन म्हणतात. आता हे तुम्ही म्हटलं सर इथे हॅड आहे. अहो, हॅड हा सिंगल हॅड आहे. मग जेव्हा सिंगल जसं हॅव हॅज वाक्यामध्ये सिंगल आले किंवा एम इज आर सिंगल आले तेव्हा ते वाक्य सिंपलचे असतं. तसं हॅड हा सिंगलचा आहे, सिंगल आहे म्हणून सिंपल पाचचं वाक्य आहे. सिंपल पाचचं वाक्य हे काय असतं, अनरियल, हायपोथेटिकल, इमॅजिनरी, इम्प्रॉबेबल असतं. इम्प्रॉबेबल इथे ऑप्शनमध्ये होतं म्हणून आपण डोळे लावून ते उत्तरापर्यंत क्लिक केलं पाहिजे. आता प्रॉबेबल कधी असतं, जेव्हा वाक्य सिंपल प्रेझेंटेन्सचं असतं. सिंपल प्रेझेंटेन्सचं असतं तेव्हा. लाईकली कधी असतं, तेव्हा ते बी सिंपल प्रेझेंटेन्स असतं तेव्हाच, राईट. तर ए ऑप्शन बरोबर आहे, म्हणजे ऑप्शन नंबर ए ओनली असं ते असलं. सॉरी, ऑप्शन नंबर ए नाहीये, बी चौथा नंबर, सॉरी बी, कारण इम्प्रॉबेबल बी मध्ये आहे, राईट. चला, लेट्स मूव्ह अहेड. मित्र, इथे लिहून ठेवलेलं आहे मी काही गोष्टी की कसं ओळखायचं, सिंपल प्रेझेंटेन्सचं कधी ओळखायचं, पास्ट परफेक्टचं कोणतं वाक्य असतं आणि सिंपल पास्ट कसं असतं तेही मी इथे लिहून ठेवलेलं आहे. हे चांगलं बारकाईने बघा, सिरियसली बघा, प्रत्येक प्रश्न शेवटपर्यंत बघा. अनालिसिस फार महत्त्वाचं आहे मित्रो. काय असतं, मी जेव्हा अनालिसिस देतोय तर तो टॉपिक सांगायचा प्रयत्न करतोय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो टॉपिक पुन्हा बघायची गरज नाही आहे. तुम्ही जर क्वेश्चनच्या माध्यमातून टॉपिक समजून घेतला तर तुमचे 100% कोणताही प्रश्न चुकणार नाही. याच्यावरचा जर प्रश्न आला तर मी जे काही घेतो आहे मित्रो ते अत्यंत महत्त्वाचे परीक्षेला समोर ठेवून घेतो आहे. जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, जास्त लोकांना शेअर करा, यूट्यूबला या, टेलिग्रामला जॉईन व्हा. चला, पुढचा प्रश्न वी हॅव हिअर. फिल इन द ब्लँक. अनलेस यू डॅश डॅश यू विल फेल. कधी आला होता, डिपार्टमेंटल ASO 2023 आलेला प्रश्न आहे या, राईट. 2023 प्रश्न आला होता. आता अनलेस मित्रो, जेव्हा वाक्यामध्ये अनलेस येतो तेव्हा त्यासोबत निगेटिव्ह वर्ड दुसरा येत नाही. निगेटिव्ह दुसरा वर्ड येत नाही. तसं जर असेल तर बघून घ्या, असं आहे का, निगेटिव्ह आहे का, जिथे जिथे निगेटिव्ह ते काढून टाका. कारण की अनलेस हा इटसेल्फ निगेटिव्ह वर्ड, so it doesn't follow any negative word with that with the word. I mean, म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हा अनलेस हा स्वतःच निगेटिव्ह आहे म्हणून कोणताही निगेटिव्ह वर्ड त्यासोबत येत नाही. आता इथे निगेटिव्ह बघा, डोंट आहे म्हणून हे पण उडून जातं. इथे पण नॉट आहे, आर नॉट आहे, नॉट वर्किंग हेही आहे. मग जी कीवर्ड आपण लावली ती सहज बसली. आणि दुसरं असं आहे, अनलेस यू डॅश डॅश यू विल फेल. आता जेव्हा इकडे शॅल, विल, कॅन, मे असेल तेव्हा इकडे येणारं वाक्य हे सिंपल प्रेझेंटेन्सचं असलं पाहिजे. मग इथे सिंपल प्रेझेंटेन्स वाक्य वर्क हार्डर हे आहे, पण डोंट वर्क पण होतं, आर वर्क पण होतं. आता हे दोन्ही बसले असते, पण निगेटिव्ह अनलेस स्वतः निगेटिव्ह असल्यामुळे तो येणार नाही म्हणून वर्क हार्डर. अनलेस यू वर्क हार्डर यू विल फेल. जो पण तू चांगलं मेहनत घेत नाही, खूप मेहनतीने काम करत नाही, तो पण तू करत नाही, तो पण तुम्ही फेल होणार, असं यू विल फेल. तू फेल, जर चांगलं काम केलं, हार्ड वर्क केलं तर तू फेल होणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन इथे आहे मित्रो स्क्रीनवरती. इफ आय हॅड बीन इन हिज प्लेस आय डॅश डॅश डिफरंटली. आता मित्रो वर्बला अंडरलाईन करायचं. आय हॅड बीन काय आहे, पास्ट परफेक्ट आहे. काय आहे, पास्ट परफेक्ट आहे. तर इथे सुद्धा पास्ट परफेक्टच मॉडेल आपल्याला असलं पाहिजे. मग शोधायचे ते काय, मला चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह, म्हणजे करेक्ट अल्टरनेटिव्ह शोधायचा
आहे आपल्याला. टू कम्प्लीट द सेंटेन्स मिनिंगफुली कंबाईन कधी आला होता? कंबाईन ग्रुप सी 2022 आलेला प्रश्न आहे मित्रो. आता पास्ट परफेक्ट आहे तर पास्ट परफेक्टच मॉडेल इथले पाहिजे. आता पास्ट परफेक्टचं मॉडेल म्हणजे कोणते येतील बघा, पुन्हा सांगतो, ऑप्शन न बघता समजलं पाहिजे. शुड हॅव, कुड हॅव, वुड हॅव प्लस V3 असं पाहिजे. हाय का बघा. शॅल हॅव हे कशामध्ये येतं? हे प्रेझेंट परफेक्ट मध्ये येतं म्हणून हे बाद होतं. शुड हॅव डन, आता हे बरोबर हे येऊ शकतं. शुड हॅव बीन डन हे नाही येणार. वुड हॅव डन हे नाही येणार. आता वुड हा 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 मॉडेल सेकंड फॉर्म मधला, पण यासोबत V1 पाहिजे म्हणून हे चुकलेलं आहे. राईट, म्हणून ऑप्शन 2 आहे. इफ आय हॅड बीन इन प्लेस आय शुड हॅव डन डिफरंटली. मी जर त्याच्या जागेवर असतो तर मी वेगळ्या पद्धतीने केलं असतं. म्हणजे आपण म्हणतो असं, मी जर त्याच्या जागेवर असतो तर मी अशा पद्धतीने केलं असतं. त्या सेन्सने हे वाक्य आहे. इफ आय हॅड बीन इन हिज प्लेस आय वुड हॅव डन डिफरंटली. राईट, तर म्हणून ऑप्शन नंबर 2 आहे, शुड हॅव डन असं. राईट, तर अशा प्रकारे सहज मार्क देऊन जाणार प्रश्न होता. 2022 आलेला प्रश्न होता हा. पुढचा, पॉइंट आउट इनकरेक्ट कंडिशनल. इनकरेक्ट कंडिशन कोणती आहे शी शोधायची आहे. म्हणजे याच्यातले बाकीचे बरोबर आहेत आणि काही चुकलेले आहेत. तर बघूया. राईट, राईट. इफ यू ईट एक्सेसिव्हली मोर फॅट विल अक्युमुलेट अंडर युअर स्किन. काय म्हणतोय ते? तू जर जास्त जेवण केलं तर जास्त फॅट तुझ्या स्किनमध्ये जमा होतील. तर आता इथे वर्बला अंडरलाईन करायचं. ईट V1 आहे, विल पण V1 आहे. नो एरर, नो एरर. V1 म्हणजे विल म्हणजे V1 म्हणजे V1 नाही, तो ते V1 चं मॉडेल आहे म्हणून ते बरोबर आहे. इथे कॅन, शाल वगैरे पण मे पण आज चाललं असतं म्हणजे ते त्याच जोडीचं ते आहे म्हणून ते बरोबर. देयर इज नो एरर. हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. काय आहे? बरोबर आहे. इफ यू गो टू एनी पिकनिक स्पॉट यू विल ओनली सी दी वॅकंट हॉटेल्स अँड डेझर्टेड विलेज. कोणत्या पिकनिकला गेला तुम्हाला काय दिसेल? तिथे वॅकंट हॉटेल्स आणि डेझर्टेड विलेजेस तुम्हाला दिसतील असं ते म्हणतात. इफ यू गो, आता हे सुद्धा गो काय आहे? V1 सोबत शॅल, विल, कॅन, मे पाहिजे. आहे का विल? बरोबर आहे. इथे पण एरर नाही, हे पण बरोबर आहे. हे जसं बरोबर आहे तसं हे पण बरोबर आहे. इफ शी डज रेग्युलर एक्सरसाइज शी वुड नॉट बी इन अ पुअर कंडिशन. ओके, नॉट बी इन पुअर कंडिशन, सॉरी पुअर हेल्थ कंडिशन नाही, हेल्थ म्हटलं. ओके, ठीक आहे. आता हा कोण आहे? हा V5 आहे. म्हणजे V5 च्या V1 सोबत काय येतं? शॅल, विल, कॅन, मे वगैरे येतं. मी ते काय हा विड हा काय पास्ट आहे. हा कधी येतो? जेव्हा वाक्य सिंपल पाचचं असतं तेव्हाच इथे वुड, कुड, शुड, वुड येतो. मग हा वुड येत नाही म्हणून हे वाक्य चुकलेलं आहे. इफ दे हॅड नॉट मिक्स इन द इंडस्ट्रियल इफ दे हॅड नॉट मिक्स द इंडस्ट्रियल वॉटर, काय आहे? इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर. हा, इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर इन टू द रिव्हर्स द वॉटर ऑफ रिव्हर वुड हॅव बीन रिच इन ऑक्सिजन अँड क्रिस्टल क्लिअर. ओके, हे वाक्य इथे वर बघा, हॅड नॉट मिक्स्ड हे पास्ट परफेक्ट आहे. पास्ट परफेक्ट आहे. पास्ट परफेक्ट सोबत दुसऱ्या वाक्यामध्ये काय असलं पाहिजे? शुड, वुड, कुड, हॅव प्लस V3 असलं पाहिजे. हाय का? हाय. वुड हॅव बीन, वुड हॅव बीन हे V3 आहे. बरोबर आहे. देयर इज नो एरर, देयर इज नो एरर. म्हणून हे वाक्य पण बरोबर आहे. याचा अर्थ काय असतं की जर इंडस्ट्रियल वेस्ट वॉटर जर त्याच्यात मिक्स झालं नसतं तर वॉटरमध्ये जास्त प्रमाणात ऑक्सिजन राहिलं असतं आणि क्रिस्टल क्लिअर पाणी राहिलं असतं असं त्याचा अर्थ आहे. तर चुकले त्यांनी काय विचारलं होतं? इनकरेक्ट सेंटेन्स विचारलं होतं आपल्याला. कोणतं? इनकरेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलं होतं. इनकरेक्ट सेंटेन्स कोणता आहे इथे? फक्त हे आहे, इफ. मग इथे काय पाहिजे होतं? इफ शी डज रेग्युलर एक्सरसाइज शी विल नॉट, शी विल, इथे विल पाहिजे होता तेव्हा ते बरोबर राहिलं असतं. म्हणून ऑप्शन नंबर 3 तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे. ओके, चला, हे पण आय थिंक 2022चं वाक्य आहे. हां, 23 असेल. आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्स और सेंटेन्सेस. कधी आला प्रश्न? कंबाईन ग्रुप बी 2023 आलेला प्रश्न आहे मित्र हा. बघा काय सांगितलंय? करेक्ट सेंटेन्स ओळखा. करेक्ट जे आहे ते ओळखायला सांगितलेलं आहे. बघा, इफ इट रेन्स वी वुड स्टे इनडोअर्स. आता इथे बघा, हे काय? V5. जेव्हा V1 आणि V5 येतं तेव्हा दुसऱ्या वाक्यामध्ये इथे शॅल, विल, परत सांगतोय मे, कॅन हे दिसले पाहिजे. मग इथे काय झालंय? हा वुड आलाय. हा काय झाला?
हा पास झाला. हा कधी येतो? वुड कुड शुड वुड हे जेव्हा सिंपल पासचं वाक्य असतं तेव्हाच येतो, पण हे सिंपल पेंटेन्सचं वाक्य आहे म्हणून इथे विल पाहिजे, शाल इथे शाल पाहिजे. मग वी शाल स्टे इनडोअर्स, वी सोबत शाल येतो म्हणून आपण समजतो. इफ इट रेन्स वी शाल स्टे इनडोअर्स, जर पाऊस पडला तर आम्ही घरातच राहू, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून हे चुकलेलं आहे, हे चुकलेलं आहे. इफ द थीफ वुड कम इन टू माय रूम आय वुड हिट हिम. आता मित्र हे का चुकले सांगतो. तुम्हाला एक कंडिशन सांगितली होती की जेव्हा आठवा ए सेंटेन्स हे बी सेंटेन्स हे दोन्ही टेन्स किंवा दोन्ही मॉडेल चे नसतात. इथे तीच एरर केलेली आहे. कोणती? इथे बघा वुड, इथे वुड आहे, इथे पण वुड आहे म्हणून सहज चुकतं. तर मग हे कसं बरोबर करता आलं असतं? कंडिशनल सेंटेन्सचं जे वाक्य असते मित्र जे ज्याच्यामध्ये कंजंक्शन असतात म्हणजे इफ, अंटिल, अनलेस, ॲज लॉंग ॲज, व्हाईल, वेन किंवा इन केस, सपोजिंग दॅट, प्रोव्हाइडेड दॅट वगैरे जे वाक्य आहे तेव्हा त्याच्या वाक्यामध्ये टेन्स पाहिजे. मग याच्यामध्ये टेन्स पाहिजे. मग आता जर तुम्हाला वुड बरोबर करायचं असेल तर इथे काय पाहिजे? मग इथे एरर काय आहे? इथे केम पाहिजे. मग इफ थिप केम इन टू माय रूम आय वुड हिट हिम आला असता तर मी त्याला मारलं असतं, हिट केलं असतं, त्याचा अर्थ आहे. मग ते केम पाहिजे होता, राईट. किंवा इथे जर तुम्हाला वुड नसतं पाहिजे तर याला सिंपल पेंटेन्समध्ये करायचं आहे. इफ थिप कम्स, इथे यस लावला मग इथे येईल आय शाल हिट हिम असं पण येऊ शकतं. थोडक्यात काय झालंय हे चुकलेलं आहे. इथे दोघी ठिकाणी मॉडेल वापरले म्हणून चुकलेले आहे. इफ यू हॅड कम 5 minutes अर्लियर यू वुड हॅव गॉट अ सीट. हे बघा हे काय पास्ट परफेक्टचं वाक्य आहे मित्र. पास्ट परफेक्टचं जर वाक्य आहे तर इथे काय पाहिजे? हा परफेक्टचंच वाक्य पाहिजे, परफेक्टचंच वाक्य पाहिजे. आता मग इथे काय येईल? वुड कुड शुड हॅव प्लस V3 पाहिजे. वुड आहे, हॅव आहे का? हॅव पण आहे आणि V3 पण आहे. देर इज नो एरर. मग हे नंबरचं वाक्य बरोबर आहे सी. म्हणून ऑप्शन ओनली सी 3 नंबरचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा होता. करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलं होतं, राईट. सहज मार्क देऊन जाणार प्रश्न होता. कधी आला होता? कंबाईन ग्रुप बी 2023 आलेला प्रश्न होता मित्र, राईट. चला पुढे जाऊया मित्र. माय डिअर स्टुडंट्स, पे अटेन्शन व्हेरी मायन्युटली हाऊ आय एम अनालायझिंग द ईच सेंटेन्स, राईट. खूप बारकाईने क्लोजली लक्ष केला, क्लोज स्टडी करा सगळ्या गोष्टींचा. फिल इन द ब्लँक्स. डिपार्टमेंट ASU 2021 आलेला प्रश्न होता. ब्लँक भरायचे आहेत आपल्याला. 21 आलेला प्रश्न आहे, राईट. इफ वी सेंड अ टेलिग्राम टुडे वी डॅश डॅश अ रिप्लाय इन 2 days. ओके. इथे बघा इथे काय आहे? वी सेंड हा V1 आहे. मग इथे V1चंच मॉडेल असलं पाहिजे, राईट. म्हणजे शॅल, विल, कॅन वगैरे येणार. आता वी आहे म्हणून वी सोबत काय येतो? शाल येतो. कॅन, मे पण येऊ शकतो. बरं पुढे बघा. इफ ही डॅश डॅश मी आय शुड मॅरी. आता इथे शुड आहे का नाही? इथे शुड आहे. मग शुड काय फॉलो करतो? इथे V2 पाहिजे. म्हणजे पास्ट इथे सिंपल पास्ट असेल तेव्हा शुड कुड वुड इथे येऊ शकतो. म्हणजे इथे आता V2 आला व पाहिजे. इफ यू हॅड कम अर्लियर यू डॅश अ सर्टन ऑफ युअर बर्थ. आता पास्ट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट आहे. इथे काय पाहिजे? शुड कुड हॅव प्लस V3 असला पाहिजे. आता बघा हे आहे का तसं शोधायचं. आता पहिल्या वाक्यामध्ये शाल पाहिजे. शाल कुठे? शाल सर्वीकडे आहे. इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, इथे पण आहे. पण इथे शाल गेटिंग असं येत नाही म्हणून हे ऑप्शन डायरेक्ट साईडला काढून टाका. शाल गेटिंग असं येत नाही. शाल बी गेटिंग असं असू शकलं असतं पण शाल गेटिंग असं नाही येत म्हणून तो बाद होतो. त्यानंतर दुसऱ्या ऑप्शनमध्ये काय पाहिजे? V2 पाहिजे. V2 कुठे बघा. गेट हा V1 आहे म्हणून हे पण जातं. गेट हा V1 आहे हेही जातं. मग आजचा ईडी लागलाय म्हणजे हा काय आहे? V2 आहे म्हणून हे ऑप्शन दिसते बरोबर. आता मी तुम्हाला म्हटलं होतं इथे पास्ट परफेक्ट आहे, तिथे पास्ट परफेक्टचं मॉडेल पाहिजे. वुड कुड शुड हॅव प्लस V3 पाहिजे. इथे आहे वुड हॅव प्लस बीन, हे पास्ट परफेक्टचंच मॉडेल आहे म्हणून हे बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा होता की जिथे तुम्हाला भरता येईल, इथे फिल करता येईल. ब्लँक काय म्हटलं? फिल इन द ब्लँक्स म्हटलं होतं त्यांनी. म्हणून हा ऑप्शन 4 नंबरचा तुम्हाला सिलेक्ट करायचा होता. ज्या लोकांनी ही एक्झाम दिली असेल त्यांच्यासाठी हा हे महत्त्वाचा आहे. 21 आलेला प्रश्न आहे किंवा अशा प्रकारे तुम्हाला येणाऱ्या प्रश्नांसोबत डील करायचं आहे. चला पुढे जाऊया. आयडेंटिफाय द करेक्ट कंडिशनल सेंटेन्सेस इन दी फॉलोइंग.
करेक्ट कंडिशन सेंटेन्स कोणता आहे ते थोडक्यात सांगितलं. कधी आला प्रश्न? कंबाईन ग्रुप सी 2021 ला आलेला प्रश्न आहे. इफ शी वर्क्स हार्ड शी विल सिक्युअर फर्स्ट पोझिशन. आता बघा हा काय आहे? V5 आहे. मग V5 सोबत शॅल विल कॅन मे वगैरे येतो, विल वगैरे आहे, बरोबर आहे. देयर इज नो एरर, हे बरोबर आहे. काय सांगितलंय? आणि करेक्ट विचारायला सांगितलं, करेक्ट शोधायचे. हा म्हणजे हे पण बरोबर आहे. इफ ही विल टेक अन अर्ली बस ही विल रीच पुणा. दोन्ही ठिकाणी विल आहे मित्र, असं येत नाही. इथे काय पाहिजे? इफ ही टेक्स इथे येस पाहिजे. इफ ही टेक्स अन अर्ली बस ही विल रीच पुणा इन आफ्टरनून, असं ते पाहिजे, म्हणून ते चुकलेलं आहे. इफ यू विसल द गर्ल वुड माइंड इट. तू जर सिटी बांधली गर्लला माइंड नसेल, म्हणजे V2 आहे. V2चंच मॉडेल इथे आहे. V2च आहे म्हणून बरोबर आहे, राईट. इफ ही वुड ट्राय हार्ड ही वुड गेट फर्स्ट क्लास. आता इथे बघा, इथे काय दोन्ही ठिकाणी मॉडेल वापरले, दोन्ही मॉडेल चालत नाही. इथे काय पाहिजे? इथे याला जर बरोबर काय असेल तर इथे पाहिजे ट्राईड, इथे पाहिजे आहे. इफ ही ट्राईड हार्ड ही वुड गेट फर्स्ट क्लास. जर याला तुम्हाला इफ ही ट्राईज केलं, इथे जर ट्राईज केलं, ट्राईज म्हणजे येस लावला तर इथे विल, मग विल ही विल गेट फर्स्ट क्लास. म्हणजे थोडक्यात काय, हे दोन्ही ठिकाणी मॉडेल आहे म्हणून चुकलेलं आहे. इथे पण मॉडेल वापरलं दोन्ही ठिकाणी म्हणून चुकलेलं आहे. म्हणून ए आणि सी बरोबरच आहे. ए आणि सी कुठे आहे? 1 नंबरचा ऑप्शन आहे. असं प्रकारे सहज आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. कधी आला प्रश्न? कंबाईन ग्रुप सी 2021 आलेला प्रश्न मित्र हा आला होता. पुढे बघूया. So next question we have here on the screen. So let's see. Let's read the questions. Identify the correct conditional sentence. Correct conditional sentence. The examiner asks us to see which is the correct sentence from this given sentences. So correct conditional sentence ओळखायला सांगितलं आहे. कधी आलं? डिपार्टमेंट पेस आहे 2021 आलेला प्रश्न आहे, राईट. If he left his bicycle, someone will steal it. आता इथे काय एरर आहे? वर्ब बघा, लेफ्ट. इथे जर V2 आहे तर इथे काय पाहिजे? V2चंच मॉडेल पाहिजे. इथे हे काय आहे? विल आहे. शॅल विल कॅन मे कधी येतं? जेव्हा इकडे V1 किंवा V5 असतं तेव्हा. मग इथे हा V1 पाहिजे होता. इफ ही इथे इफ ही लिव्ज इज बायसिकल देन मग समवन विल स्टील, असं तेव्हा तिथे आलं असतं. पण इथे लेफ्ट आहे, मग इथे काय बरोबर पाहिजे होता? इथे पाहिजे होतं वुड, इथे पाहिजे होतं वुड, तेव्हा ते बरोबर राहिलं असतं. म्हणून पहिलं चुकलेलं आहे. इफ यू ट्राय अगेन यू वुड सक्सीड. आता इथे V1 आहे, V1 आहे तर इथे पण V1च पाहिजे. इथे विल पाहिजे होता, मग हा वुड चुकलेला आहे. इथे विल पाहिजे होता म्हणून हेही चुकलेलं आहे. इफ ही हॅड रिटर्न द लेटर आय विल पोस्ट इट. आता इथे बघा हा पास्ट परफेक्ट आहे. पास्ट परफेक्ट सोबत मॉडेल काय येईल? शुड, कुड, वुड, हॅव प्लस V3 पाहिजे. मग इथे काय? विल पोस्ट म्हणजे सिंपल पेंटचं आहे. हे सिंपल पेंटचं वाक्य आहे का? हे पास्ट परफेक्टचं आहे. इथे बी पास्ट परफेक्टच पाहिजे मॉडेलचा, म्हणून हे पण चुकलेलं आहे. आय शुड हॅव पोस्टेड इट किंवा आय कुड हॅव पोस्टेड इट असं ते येऊ शकतं, राईट. पण चुकलेलं आहे. इफ वी हॅड फाउंड हिम अर्लियर वी कुड हॅव सेव्ह हिज लाईफ. आता इथे बघा वी हॅड फाउंड, आता हे काय? पास्ट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट. मग इथे पास्ट परफेक्ट आहे का? कुड हॅव सेव्ड, कुड हॅव बरोबर आहे, पास्ट परफेक्ट आहे म्हणून हे वाक्य बरोबर आहे. देयर इज नो एरर. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे आहे. डिपार्टमेंट PSI 2021 आलेला प्रश्न होता मित्र. अशा प्रकारे आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचण्याची गरज असते किंवा असा अभ्यास आपला बारकाईने असला पाहिजे, राईट. Until unless you go this way you won't get any good marks, right. जर तुम्ही अशा बारकाईने जात नाहीत तो पण तुम्हाला चांगले मार्क्स भेटणार नाही. If they had offered me a decent salary I would have accepted the job. काय विचारलंय सूचना? द कंडिशन एक्सप्रेस इन द क्लॉज अबो इज. हा, या क्लॉज हे खरं आहे मित्र. जे कंडिशन सेंटेन्स असतात त्याच्यामध्ये क्लॉज असतो, एक प्रिन्सिपल क्लॉज असतो, एक सबऑर्डिनेट क्लॉज असतो, राईट. ते क्लॉजमध्ये आपण बघणार आहेत. आता कोणती, जसं मागच्या सेंटेन्समध्ये विचारलं कंडिशन ओळखायला सांगितली आहे. आता इथे पहिल्यांदा सेंटेन्सला अनालाइज करायचं. सेंटेन्स अनालाइज कशी करणार? पहिले वर्ब बघायचं. इफ दे हॅड ऑफर पास्ट परफेक्ट आहे, पास्ट परफेक्ट आहे. आणि पास्ट परफेक्टचं वाक्य, परफेक्टचं वाक्य कोणतं असतं? इम्पॉसिबलचं असतं. कोणतं? इम्पॉसिबल दिलंय का किंवा अनफुलफिलचं असतं. हा ऑप्शन दिलाय का शोधायचा असेल तर त्याला क्लिक करा. इम्पॉसिबल कंडिशन दिलाय डायरेक्ट म्हणजे सोडून द्या. हे कधी असतं? सिंपल पेंटेन्स, सिंपल प्रेझेंट असेल तेव्हाच. इम्प्रॉबेबल कधी असतं? हे असतं पास्ट सिंपल
सिम्पल पास्टमध्ये असते तेव्हा. कंडिशन ऑफ जनरल ट्रूथ हे कधी असतं? सिम्पल प्रेझेंट टेन्स. असं ते आहे. म्हणजेच पहिला ए नंबरचा ऑप्शन आहे. कोणती कंडिशन व्यक्त करते ते विचारलं होतं आपल्याला, आणि तुम्हाला म्हटलं होतं की हे पुढे कामात पडणार आहे. तुम्हाला मी सुरुवातीला जेव्हा लेक्चर सुरू केलं त्यात मी हे एक्सप्लेन केलं आहे. राईट. चला पुढे जाऊया. MPSC 2021ला म्हणजे राज्यसेवा 2021ला आलेला प्रश्न होता मित्र, सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न होता. राईट. पुढचा क्वेश्चन वी हॅव हिअर. इफ वी हॅड ॲक्टेड वाईजली देर वुड हॅव बीन नो पार्टिशन. म्हणजे हे फॅक्ट सांगणारी गोष्ट आहे. फॅक्ट कोणते आहे की जर आपण वाईडली काम केलं असतं, ॲक्ट केले असते किंवा वाईडली विचार केला असता तर आपल्यामध्ये पार्टिशन झालं नसतं. आपल्या जे पार्टिशन झाले देशाचे तुकडे झाले ते झाले नसते. त्या अर्थाने ते वाक्य आहे. तर पहिले आपण आता कंडिशनल सेंटेन्स बघूया. अर्थ जाऊ द्या मित्र, अर्थ नाही कळलं तरी चालतं, पण उत्तरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे आणि तेच काम आपण करतोय आणि ती टेक्निक मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय. म्हणून बारकाईने बघा. आता इथे बघा, हॅड ॲक्टेड इथे पास्ट परफेक्ट आहे. तर पास्ट परफेक्टचं मॉडेल आहे का बघायचं. शॅड, वुड, शुड, वुड, कुड, हॅव प्लस V3 आहे का? वुड, हॅव प्लस बीन बरोबर आहे. देयर इज नो एरर. हे बरोबर आहे. वेन द सन रायजेस बर्ड्स केम आउट ऑफ देअर नेस्ट्स. आता इथे बघा, हे युनिव्हर्सल फॅक्ट आहे किंवा जनरल ट्रूथ आहे आणि सिम्पल प्रेझेंट मध्ये असते. मग इथे काय केलं आहे त्यांनी, हे पहिलं वाक्य. दुसरं वाक्य आहे वेन सन रायजेस बर्ड्स, इथे कॉमा, केम आउट. आता इथे केम आउट नाही, कम आउट ऑफ द असं ते पाहिजे. राईट. म्हणून ते चुकलेलं आहे. इफ ही हॅड स्ट्रेंथ, हे म्हणजे जनरल सत्य आहे. जेव्हा सूर्य उगवला की पक्षी काय करतात, त्यांच्या घरट्यातून बाहेर येतात. हे जनरल ट्रूथ आहे किंवा युनिव्हर्सल फॅक्ट आहे. म्हणून हे सिम्पल प्रेझेंट मध्ये पाहिजे होतं. मग ते कसं असतं, वेन द सन रायजेस बर्ड्स कम आउट ऑफ देअर नेस्ट असं हे पाहिजे. इथे कम पाहिजे होतं. इफ ही हॅड स्ट्रेंथ. आता इफ ही हॅड, आता ही हॅड जो आहे इथे हा सिम्पल पास्ट म्हणून वापरला आहे. मग इथे सिम्पल पास्ट आहे तर इथे कुड पाहिजे. मग इथे हा हॅव नसला पाहिजे होता आणि इथे ईडी पण नाही लागला पाहिजे होता. म्हणून चुकलेला आहे. हा लक्षात. हे बी सिम्पल पास्टमध्येच पाहिजे होतं. सिम्पल पास्टचे मॉडेल फक्त कुड, वुड, शुड हेच पाहिजे होतं. माईट वगैरे येऊ शकलं असतं. हॅव पल, कॅरीड म्हणजे कॅरीचं ईडी लावून थर्ड फॉर्म केला आहे, ते चुकलेलं आहे. म्हणून ते चुकलेलं आहे. द कॉलेज बेल रिंग्स वेन इट स्ट्राइक्स 10. आता हे काय आहे, सिम्पल प्रेझेंटचं वाक्य आहे. जनरल ट्रूथ आहे की 10 वाजले की कॉलेजची बेल वाजते. म्हणून हे बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर ए आणि डी बरोबर आहे. ए आणि डी बरोबर. ऑप्शन नंबर 1. चुकलेले बाकीचे काय त्याचे एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे. आय होप यू मे हॅव अंडरस्टूड. लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन वी हॅव हिअर. आयडेंटिफाय करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स ओळखायला सांगितलेला आहे मित्रो. कधी आला होता प्रश्न? राज्यसेवा 21ला प्रश्न आलेला होता. राईट. इफ ही टेक्स अन अर्ली बस ही वुड रीच मुंबई इन आफ्टरनून. हा मागे पण येऊन गेला. बरोबर. इफ ही टेक्स अन अर्ली बस ही वुड रीच. आता इथे V5 आहे. मग इथे V1च म्हणजे शॅल, विल, कॅन पाहिजे. मग इथे वुड नाही पाहिजे. इथे पाहिजे विल. म्हणून चुकलेलं आहे. इथे V2 वापरलेला आहे. सिम्पल पाचचं वाक्य असतं तर मग तिथे वुड चाललं असतं. म्हणून चुकलेलं आहे. इफ यू विसल द गर्ल. आता इथे V2 आहे म्हणून हा V2 बरोबर आहे. पास मॉडेल बरोबर आहे. इफ युअर वर्क इज ओव्हर गो होम अँड एन्जॉय TV. तुझं काम संपलं असेल तर घरी जा आणि TV बघ. मॅच असतील, पिक्चर बघ, काहीतरी असेल. म्हणजे हे वाक्य बरोबर. देयर इज नो एरर. हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे याच्यामध्ये. इफ ही बिहेव वेल शी वुड हॅव लव्ड हिम. आता V2 आहे तर इथे V2चा पास मॉडेल पाहिजे. वुड, कुड, शुड पाहिजे. फक्त पण हॅव आणि लव हे तिन्ही हे चुकलेलं आहे. म्हणून इथे मी अंडरलाईन करून ठेवलं आहे. मग इथे फक्त शुड पाहिजे. शी वुड लव हिम असं पाहिजे होतं ते. म्हणजेच त्यांनी काय विचारलं आहे, ऑप्शन करेक्ट सेंटेन्स विचारलेलं होतं. करेक्ट सेंटेन्स विचारलेलं होतं. मग हे करेक्ट सेंटेन्स कोणतं आहे? बी आणि सी. राईट. बी आणि सी. म्हणून ऑप्शन नंबर 2 बी आणि सी हे असं आहे. राईट. चला पुढे जाऊया. इथे मित्रो आज टॉपिक आपण घेतला होता कंडिशनल सेंटेन्सचा, त्याचे काही क्वेश्चन आपण सिलेक्टेड क्वेश्चन घेतले
आणि खूप बारकाईने आन्सर देण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याचा पहिला पार्ट इथं संपवला आहे. पुढचा पार्ट याचाच आधारित असेल आणि त्याच्यामध्ये आपण थोडं ट्रिकी क्वेश्चन, अजून वेगळे नियम काय आहेत किंवा अजून क्वेश्चन कसे येतात किंवा त्याला डील कसं केलं पाहिजे तसे क्वेश्चन पुढे बघणार आहोत. नवीन असाल मित्र तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्त मुलांपर्यंत शेअर करा. माझं यूट्यूब चॅनल आहे, आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्यालाही जॉईन व्हा, जेणेकरून तुमची परीक्षेला धरून जी तयारी गरजेची असतील, इंग्लिश सब्जेक्टची जी तयारी तुम्हाला गरजेची आहे ती 100% इथे होईल. राईट. चला भेटूया नेक्स्ट. चले बाय बाय, सी यू.